नमस्कार मित्र हो. आज आपण बघणार आहोत टीईटी परीक्षेच्या बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयासाठी प्रश्न. तर एक एक करून आपण बघणार आहोत. वेळ न घेता थेट आपण विषयाकडे जाऊया. पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे विकास आणि वाढ यामधील मुख्य फरक कोणता? पर्याय अ दोन्ही समान असतात, ब वाढ परिणामात्मक, विकास गुणात्मक व परिणामात्मक असतो, ऑप्शन क विकास फक्त शारीरिक असतो आणि ऑप्शन ड वाढ फक्त मानसिक असते. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय ब वाढ परिणामात्मक, विकास गुणात्मक व परिणामात्मक असतो. याच्यानंतर पुढील प्रश्न आहे 2. पियाजे यांच्या मते 2 ते 7 वर्ष हा कोणता टप्पा आहे? पर्याय अ संवेदन गती अवस्था, पर्याय ब पूर्व संक्रियात्मक अवस्था, पर्याय क मूर्त संक्रियात्मक अवस्था आणि ड औपचारिक संक्रियात्मक अवस्था. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब पूर्व संक्रियात्मक अवस्था. याच्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आहे शिकण्याची प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? अ प्रेरणा, ब शिक्षा, क भीती आणि ड परीक्षा. तर याचं जे उत्तर आहे ते आहे प्रेरणा. शिकण्यासाठी प्रभावी होण्यासाठी प्रेरणा खूप महत्त्वाची असते. यानंतर खालीलपैकी कोणते पालकाच्या शारीरिक विकासाचे लक्षण आहे? अ विचारशक्ती वाढणे, ब वजन व उंची वाढणे, क सामाजिकता वाढणे आणि ड भावना व्यक्त करणे. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे वजन व उंची वाढणे. यानंतर 5वा प्रश्न आहे फ्राइडच्या मते व्यक्तिमत्वाचा कोणता भाग वास्तव तत्वावर कार्य करतो? अ आयडी, ब इगो, क सुपर इगो, ड अचेतन मन. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे इगो. प्रश्न क्रमांक 6. बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? उपलब्धी चाचणी, अभिरुची चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी आणि ड निदान चाचणी. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे बुद्धिमत्ता चाचणी. यानंतर 7वा प्रश्न जो आहे तो आहे अनुकरण हा शिकण्याचा कोणता प्रकार आहे? अ सामाजिक शिकणे, ब प्रयत्न चूक सिद्धांत, क शास्त्रीय अनुबंधन आणि ड सूज शिकणे. तर सूज शिकणे या शब्दाला अंतर्दृष्टी शिकणे सुद्धा म्हणता येईल. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे सामाजिक शिकणे. मुलांच्या भावनिक विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची आहे? अ समाज, ब मित्र, क कुटुंब आणि ड बाजारपेठ. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे क कुटुंब. कोहलर यांच्या शिकण्याचा सिद्धांत कोणता? सूज सिद्धांत, क्रियाशील अनुबंधन, शास्त्रीय अनुबंधन, प्रयत्न चूक. तर याचं जे उत्तर आहे ते आहे अ सूज सिद्धांत किंवा यालाच इनसाइट लर्निंग थिअरी सुद्धा म्हणतात. मराठी शब्द अंतर्दृष्टी असं सुद्धा आपण लिहू शकतो. यापुढील प्रश्न 10वा. IQ चे पूर्ण रूप काय आहे? इंटेलिजन्स कोशंट, इंटेलिजन्स क्वालिटी, इंटरनल कोशंट आणि इंटेलिजंट क्वांटिटी. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे इंटेलिजन्स कोशंट. यानंतर पुढील प्रश्न आहे विकासाचे तत्व निकट ते दूर म्हणजे काय? पर्याय अ शरीराचा विकास मध्य भागापासून बाह्य भागाकडे होतो, ब पायाकडून डोक्याकडे विकास होतो, क विकास अचानक होतो, विकास समान होतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे अ शरीराचा विकास मध्य भागापासून बाह्य भागाकडे होतो. यानंतर प्रश्न 12वा.
बालकाचा पहिला शिक्षक कोण असतो? अ मित्र, ब शिक्षक, क आई आणि ड समाज. तर याचं जे उत्तर आहे ते आहे आई. खालीलपैकी कोणता बुद्धिमत्तेचा प्रकार नाही? अ भाषिक बुद्धिमत्ता, ब संगीतिक बुद्धिमत्ता, क सामाजिक बुद्धिमत्ता आणि ड हवामान बुद्धिमत्ता. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे हवामान बुद्धिमत्ता. याच्यानंतर 14वा प्रश्न जो आहे तो आहे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? पुनरावृत्ती, झोप टाळणे, शिक्षा, भीती निर्माण करणे. तर याचं अचूक उत्तर आहे अ पुनरावृत्ती. पुढील प्रश्न आहे शाळेतील समुपदेशनाचा मुख्य उद्देश कोणता? विद्यार्थ्यांना शिक्षा देणे, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणे, परीक्षा घेणे, गुण वाढवणे. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणे. यानंतर पुढील प्रश्न आहे मुलांमधील वैयक्तिक भिन्नतेचे कारण काय असू शकते? अनुवंशिकता, वातावरण, अनुभव, वरील सर्व. तर याचं जे कारण आहे ते आहे वरील सर्व. अनुवंशिकता तितकीच महत्वाची आहे, वातावरण तितकाच महत्वाचं आहे आणि अनुभव सुद्धा. म्हणून ऑप्शन ड हे बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे शिकण्याची तयारी या संकल्पनेचा संबंध कोणाशी आहे? अ थॉर्नडाईक, ब फ्राईड, क पियाजे आणि ड स्किनर. तर याचं अचूक उत्तर आहे थॉर्नडाईक. यानंतर पुढील प्रश्न आहे मुलामध्ये नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? कोलबर्ग, पावलॉव, गार्डनर, स्किनर. तर याचं अचूक उत्तर आहे कोलबर्ग. मुलांच्या शिकण्यात शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा वापर करावा? फक्त व्याख्यान, विद्यार्थी केंद्रित पद्धत, फक्त पाठांतर, कठोर शिक्षा. तर याचं जे उत्तर आहे ते आहे विद्यार्थी केंद्रित पद्धत. 20वा प्रश्न आहे खेळ ही बालकाची नैसर्गिक क्रिया आहे, हे कोणाशी संबंधित आहे? फ्रॉबेल, स्किनर, फ्राईड, पावलोव. तर याचं अचूक उत्तर आहे फ्रॉबेल. पुढील 21वा प्रश्न आहे बाल विकास हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तात्पुरता बदल, सतत चालणारी प्रक्रिया, अचानक होणारा बदल, स्थिर बदल. तर याचं अचूक उत्तर आहे सतत चालणारी प्रक्रिया. यानंतर पुढील प्रश्न आहे बालक हे ओल्या मातीप्रमाणे असते, ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? जॉन लॉक, पियाजे, फ्राईड आणि स्किनर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे जॉन लॉक. व्यक्तीच्या जन्मजात गुणांचा संबंध कशाशी असतो? अ वातावरण, ब अनुवंशिकता, क शिक्षण आणि ड अनुभव. तर याचं अचूक उत्तर आहे अनुवंशिकता. पुढील प्रश्न आहे मुलांमध्ये सामाजिक विकासाची सुरुवात प्रामुख्याने कोठून होते? शाळा, कुटुंब, खेळाचे मैदान, ड समाज. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे कुटुंब. यानंतर पुढील प्रश्न आहे विकास हा सामान्यते विशिष्ट दिशेने होतो, हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? अ विकासाचे तत्व, ब शिकण्याचे तत्व, क बुद्धिमत्तेचे तत्व, ड स्मरणाचे तत्व. याचं अचूक उत्तर आहे विकासाचे तत्व. प्रश्न 26वा शिकण्यातील बक्षीस आणि शिक्षा यावर आधारित सिद्धांत कोणी मांडला? अ स्किनर, ब फ्राईड, क पियाजे आणि ड बिने. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे स्किनर. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता भावनिक विकासाशी संबंधित आहे? अ राग, ब उंची, क वजन, ड भाषा. तर याचं जे उत्तर आहे तो आहे राग.
मुलांच्या शिकण्यातील वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय? अ. सर्व मुली सारखे असतात. ब. प्रत्येक मूल वेगळे असते. क. सर्व मुलांची बुद्धिमत्ता समान असते. ड. सर्व मुलांची शिकण्याची गती सारखी असते. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे ब. प्रत्येक मूल वेगळे असते. याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? बिने, थॉर्नडाईक, स्किनर, गिलफोर्ड. तर याचं अचूक उत्तर आहे बिने. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा प्रमुख घटक कोणता? अ. अनुवंशिकता आणि वातावरण. ब. फक्त शाळा. क. फक्त मित्र. ड. फक्त कुटुंब. तर याचं अचूक उत्तर आहे अनुवंशिकता आणि वातावरण. पुढील प्रश्न आहे, लहान मुले खेळातून सर्वाधिक काय शिकतात? अ. सामाजिक कौशल्य. ब. फक्त लेखन. क. फक्त वाचन. ड. फक्त गणित. तर याचं अचूक उत्तर आहे सामाजिक कौशल्य. यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षण हे बालक केंद्रीय असावे या विचाराशी कोण संबंधित आहेत? अ. रुसो. ब. स्किनर. क. पावलो आणि ड. फ्राइड. तर याचं उत्तर आहे रुसो. यानंतर पुढील प्रश्न आहे, विस्मरणाचे एक कारण कोणते? अ. पुनरावृत्ती. ब. सराव. क. लक्षण देणे. ड. रुची. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे लक्षण देणे. यानंतर पुढील प्रश्न आहे, करुण शिकणे ही पद्धत कोणाशी संबंधित आहे? जॉन डुई. ब. फ्राइड. क. गिलफोर्ड. ड. पावलो. तर याचं उत्तर आहे जॉन डुई. यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षकाने वर्गात कसे वातावरण तयार करावे? अ. भीतीचे. ब. कठोर. क. आनंददायी आणि प्रेरणादायी आणि ड. शिक्षा देणारे. तर याचं अचूक उत्तर आहे आनंददायी आणि प्रेरणा देणारे. पुढील प्रश्न आहे, मुलांच्या भाषिक विकासासाठी सर्वात महत्वाचे काय? अ. संवाद. ब. शिक्षा. क. परीक्षा आणि ड. पाठांतर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे संवाद. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शिकण्यावर प्रभाव टाकणारा घटक आहे? प्रेरणा, हवामान, उंची, कपडे. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे प्रेरणा. यानंतर पुढील प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचे बहुविध सिद्धांत कोणी मांडले? अ. गार्डनर. ब. स्पियरमन. क. फ्राइड. ड. स्किनर. तर याचं अचूक उत्तर आहे अ. गार्डनर. याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षकाची सर्वात महत्वाची भूमिका कोणती? अ. शिक्षा करणे. ब. मार्गदर्शक असणे. क. कठोर शिस्त ठेवणे. ड. फक्त अध्यापन करणे. याचं अचूक उत्तर आहे मार्गदर्शक असणे. 40वा प्रश्न आहे, बालकाच्या विकासाचे योग्य मूल्यांकन कशावर आधारित असते? अ. फक्त परीक्षेचे गुण. ब. फक्त वर्तन. क. सर्वांगीण विकास. ड. फक्त बुद्धिमत्ता. तर याचं अचूक उत्तर आहे सर्वांगीण विकास. मित्रहो, हे 40 प्रश्न आहेत जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमची मेल ID टाका. मी तुम्हाला ही PDF तुमच्या मेलद्वारे पाठवतो. धन्यवाद मित्रांनो, इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.